तो चषक होतो नारंगीच्या मैदानावर. तिकडे आपण 130+ संघ खेळताना पाहत असतो. ते सर्व खेळाडूंची इच्छा असते की नारंगीच्या मैदानावर एकदा तरी खेळण्याची संधी मिळावी आणि ती संधी नेहमी आपण पाहतो नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून खेळाडूला खेळण्याची संधी मिळते. समालोचन कक्षामध्ये थोडासा बदलतोय. आपण सर्वांना आता ऐकायला मिळणार व्हॉइस ऑफ नारंगी सन्मान्य तुकाराम मंगल सलंकर यांना आता ऐकणार आहोत. चला मॅचला सुरुवात. एका साईडला वाबोगा यंग स्टार शिरगाव तर दुसऱ्या बाजूला वाघोबा जांभूलपाडा. पहिलं षटक मार्गस्थ. पहिल्या चेंडूवरती कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला झेल पकडण्याची संधी होती पण चेंडू हातातून निसटतो आणि श्री गणेश होतोय. वाघोबा शिरगाव या संघाचा एक केरी धावाने. बघा अजित होता गोलंदाजी मारुती चांगला चेंडू हाताळला होता. कव्हर्सला संधी होती की हा झेल पकडण्याची पण तिकडे हातातून थोडासा झेल सुटला. शरीरापेक्षा पुढे पकडण्याचा ट्राय केला होता. शरीरापेक्षा थोडासा लांब हात ठेवले होते आपण पाहू शकता. थोडंसं शरीरापेक्षा लांब हात त्या कारणास्तव पण हातामध्ये चेंडू आला नाही आणि सिंगल कंप्लीट होताना. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक नाही आहे तिकडे. चेंडू जाऊन वन बाउन्स सीमारेषा पार आर पार चौकार. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी ग्रामीण धमाका 2025 एकापेक्षा एक सरस मॅच. मागचा सामना देखील अडीतरी झुंज आपण पाहिली होती. आता दोन संघ खेळतात. वाघोबा यंगस्टर शिरगाव आणि जय वाघोबा जांभूलपाडा या दोन संघादरम्यान सुरू असलेला मॅच. भूषण आणि सचिन ही जोडी मैदानावरती धावा दाफलकावरती 5 धावा अलॉंग द ग्राउंड चेंडूला केले. जोपर्यंत डीप वरती क्षेत्ररक्षक फीड करेल एक धाव या चेंडूवरती पुढं एका धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 6 वरती. पहिल्या षटकाचा खेळ आहे आणि गोलंदाजी मार्कवरती अजित आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजितने घेतला होता. विथ द बॉल विथ द बॅट दोन्हीमध्ये चांगली कामगिरी केली. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावा धावफलकावरती 6. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा आपण 6 पाहतोय. एक चांगला फटका आला त्यानंतर सिंगल सुद्धा आपण पाहिलं. आधीवर मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला गेले. क्षेत्ररक्षक चेंडू गाडी येण्याचा प्रयत्न करतात. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू येतोय पण सिंगल फक्त घेतली जाते. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 7 पाहतोय. एका साईडला आपण मागच्या मॅचमध्ये जशा प्रकारे सलांनी उल्लेख केला होता की अजित बॅटिंग सुद्धा चांगली केली होती. गोलंदाजी सुद्धा चांगली केली. आता सुद्धा पॉवर प्लेचं पहिलं षटक आता 4 चेंडू आतापर्यंत हाताळल्यात. फक्त 7 धावा दिल्यात. 4 चेंडूचा खेळ झाला. ऑफसाईडच्या दिशेने 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये. शॉर्ट थर्डमॅन आहे. पॉइंट आहे. कव्हरला मिड ऑफ थोडंसं वाईड आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन डीप मिड विकेट आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक. प्लेड ऑन बॅटला लागला. स्टंपवरती आदळला. प्लेड ऑन झालेत आणि विकेट. पहिला गडी बाद. मी गाडीवर फिरताना कामानी चांगली चांगली चमकते. आणि विपुल जसं का मागचा मॅच तुम्ही आणि ज्यावेळेला नितीन पाटील कॉमेंट्री करत होते त्यावेळेला बघा पहिल्या 2 षटकापर्यंत सामना बॅलन्स होता. तिसऱ्या षटकामध्ये फणसपाडा टीमने आपल्या बाजूला झुकवला. अक्षरशः शेवटचे 4 बॉल असताना मॅच त्यांच्या पकडीमध्ये होता. पण अजय आले. अजयनं पाहिलं आणि त्यानं ठोकल्या षटकार आणि चौकार आणि मॅचला जिंकून दिलं. क्रिकेटचा खेळ असा आहे. बदलतो. प्रत्येक बॉलवरती बदलतो. प्रत्येक षटकामध्ये बदलतो. असा क्रिकेटचा खेळ आहे. निश्चितच सर खूप चांगलं तुम्ही विश्लेषण केलं मागच्या मॅचचं. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला आपण पाहू शकता बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. डॉट येतोय. पॉवर प्लेचं षटक संपताना जशा प्रकारे मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी केली होती प्रभावित केलं होतं या मॅचमध्ये सुद्धा ती स्टार्ट आहे. पहिल्या षटकाची समाप्ती आहे. धावफलकर धावा आहेत मात्र 7. एक गडी बाद.
क्रिकेट आमची आणबान शान खेळाडूंचा हा आहे हुमान आमच्या एकीची ताकद आमच्या एकीची ताकद भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धापलकावरती 7. संध्याकाळचं सत्र आहे पण हवेची 7 आहे. सभेची 7 आहे त्याच्यामुळे पहिल्या षटकामध्ये ज्या वेळेला 7 धावा झाल्यात ना या सरासरीने तुम्ही पुढे गेला तर प्रोजेक्ट स्कोर काय सांगतोय 28 पण 28 पुरेशा नाही आहेत. मागच्या सामन्यानेही दाखवलेत 28 इनफ नाही आहेत या मैदानावरती. किंबहुना तुम्हाला 38 किंवा 48 यापैकी एक धावसंख्या किंवा त्याच्या मधली धावसंख्या तुम्हाला गाठायची आहे. गोलंदाजीसाठी अनुभवी गोलंदाज जांभूलपाडा टीमकडनं गेले कित्येक वर्ष खेळताना आपण पाहिलं आहेत. नागेश सज्ज होतील. स्ट्रायकरला फलंदाज भूषण अकुटप्याचा चेंडूचा शॉर्ट पूल केलाय. चेंडू जोपर्यंत डिपोनं क्षेत्ररक्षक येतील फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण धावफलक जाऊन पोहोचला. 8 म्हणून विपुल म्हटलं इथून धावफलक 28 नाहीये 38 किंवा 48 आणि 38 मध्ये एखादा धावफलक असायला हवा. निश्चित आहे सर. इथून मोठे फटके घ्यावे लागतील. आपण पाहू शकता पहिलं षटक होतं एक चौकार आला होता त्यानंतर आपण गोलंदाजाचा खूप चांगला जशा प्रकारे उल्लेख केला होता की तसा कमबॅक सुद्धा करून टाकला. दुसरा चेंडू मार्गस्थ ऑन साइडला शफल होऊन मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक फक्त चेंडूला पाहत राहतील. चेंडू जातोय आर पार सीमारेषा पार षटकार. मागच्या मॅच मध्ये एक बाजीगर पाहिला होता अजयच्या रूपानं कुछ पाने के लिए कुछ खोना भी पड़ता है और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते. तसं एक बाजीगर आपण पाहिला होता मागच्या मॅच मध्ये. आता इथे आहेस. थोडासा वेळ घेतला निखिलनं वाट पाहिली आणि त्यानंतर चेंडूला पाठवलं त्या डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये षटकार. या षटकाराने धावफलक पुढे गेलाय जाऊन पोहोचलाय 14-14 1.2 षटकांचा खेळ झालाय. अकोटाप्याचा चेंडू हाताला होता मागचा. पुढचा सामना 2 टीम आपण रेडी राहायचं आहे. एक कशीचा संघ खेळेल तो NCC नारंगी सी संघाशी. ते रेडी आहेत. सी तसा कॉम्प्लेन डी असतो कॉम्प्लेन सी असतो तसा ते थोडंसं रेडी झाले आहेत सी टीम. आणि कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त गोष्ट वाटायची ती विटॅमिन सीची. तसा तो विटॅमिन सी घेऊन सीचा संघ येणार आहे आणि त्याच्यासमोर मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी नारायण यांच्या त्या खेळीनं कशीतने केले तो संघ देखील असणार आहे. क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता. बॅटच्या खालच्या लागला टोला लागला. चेंडू जोपर्यंत जाईल फील्ड केला जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचला. स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. माहिती निखिलला एक फटका आलाय चांगला फटका तुम्ही खेळलाय. स्ट्राईक रोटेट करा. आपल्या सहकार्याला संधी द्या. धावा धावफलकावरती 15. निश्चित असा एक स्ट्राईक रोटेट ठेवायचे म्हणजे धावफलक तुमचं सिंगल डबलने एका षटकानंतर चालू ठेवणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. जर का दुसरा फटका केला गेला आणि तो फटका फसला गेला तर थोडंसं मोमेंटम सुद्धा खचू शकतं. आपल्या बाजूने जे मोमेंटम आहे त्याला कायम ठेवण्यासाठी स्ट्राईक. ऑन साइडला मिड विकेटचे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करते आणि चेंडू खाली आत आहेत आणि इथून एक चांगला झेल टिपलाय. भूषण बॅक टू द पवेलियन. विकेट मिड विकेटला थोडंसं वाईडिश होते आणि या वाईडिश मिड विकेटला फिल्डिंग करताना आपण बघतोय हा झेल टिपला गेलाय. परतावा लागलाय ते फलंदाजाला. आता नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेत राजू आणि बरोबर स्कोरिंग मध्ये आता अर्पित काम करतो. ते अर्पितचे मामा आहेत ते भाचा इकडे आहे. मागे बक्षीस लावलं होतं त्यांनी विकेटसाठी आताही लावलंय. षटकार ठोकला तर त्यांच्याकडनं 200 रुपये. मार्केट ऑन आहे. थोडासा उजव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू आपण पाहू शकता. बराचसाच बाहेर होता उजव्या यष्टीचा जास्तच बाहेर असल्याकारणे पंच आमच्या दिशेने वळले. वाईटचा इशारा पंच करताना एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना बघा इथून आपण पाहू शकता या षटकामध्ये 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 16 आहे म्हणजे एक पहिल्या चेंडूवरती सिंगल त्यानंतर मोठा फटका त्यानंतर सिंगल त्यानंतर विकेट सुद्धा आली म्हणजे बॅलन्सिंग षटक आहे.
ऑफ साईडला सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केले, फेकीवर फेकी थोडीशी जलद गतीने फेकी केली होती, पण आपण पाहू शकता गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगलने धावफलक पुढे सरकताना धावफलकार धावा 17 धावा धावफलकावरती आहे. तुम्ही जसं म्हटलं ना की फेकी जलद गतीने गेली होती, पण गोलंदाज बिहाइंड द विकेट नव्हता, इन फ्रंट ऑफ द विकेट होता. त्याच्यामुळे तो चेंडू पकडून जो खेचायचा होता ना त्याच्यामध्ये वेळ गेला आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील हलक्या हाताने केलाय, सॉफ्ट हँड केलाय, जोपर्यंत डीप वन क्षेत्ररक्षकाला फील्ड केले, थ्रो झालाय, थ्रो थोडासा मिस झालाय. हातामध्ये नागेश आले होते, बिहाइंड द विकेट राहिले होते, यावेळेला हातामध्ये चेंडू नाही आलाय. 2 धावा या चेंडूवरती, पूर्ण 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा बघा, रिप्ले बघा, थ्रो आला होता, बरोबर नागेश होते, नागेशच्या हातामध्ये चेंडू, हातामध्ये चेंडू असता तर चित्र थोडंसं वेगळं असतं. पण क्रिकेटचा खेळ असा आहे की ज्याच्यामध्ये असं जर बऱ्याच वेळेला बिघडतं. आफ्टर 2 ओव्हर स्कोर 19, लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 गडी बाद, 19 धावा. बघा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण 19 पाहतोय. बघा मागच्या षटकावरती आपण पाहू शकतो फेकी केली होती, पहिल्यांदा सुद्धा फेकी वेगाने जलद गतीने केले होते, त्यावेळेस जशा प्रकारे सरांनी उल्लेख केले थोडंसं यष्टांच्या पुढे होते. दुसऱ्या चेंडूवरती प्रॉपर यष्टांच्या मागे उभे होते, पण तो चेंडू हातामध्ये कलेक्ट नाही केला गेला, गॅदर नाही केला, त्या कारणास्तव आपण 2 धावा कंप्लीट होताना पाहिला. धावफलकार धावा 19, तिसरं षटक मार्गस्थ. बोलतोची मारवरती किरण आधी सफल झाले होते. आखो टप्प्याचा चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, मिड विकेट आणि सीमारेषा पार, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. अर्पितनं कॅश प्राईज लावलंय सिक्सरसाठी, अर्पित नरेश पाटील बघत आले यांच्याकडनं कॅश प्राईज आहे. मामा आहे त्याचे राजू, आणि त्याच्यासाठी षटकारासाठी 200 आणि 3 षटकार आले तर 500. अर्पित ऑफ स्टंपच्या बाहेर बराच बाहेर आहे. एक धाव या चेंडूवरती ऍड होईल, स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 26-26. बघा 26 हा दबाव होता किरणवरती, थोडासा दबाव आहे कारण की पहिल्या षटकावरती जर का मोठा फटका आला तर गोलंदाजाला अजून 5 चेंडू हाताळण्यासाठी थोडासा दबाव. ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात, राहतील दूर, चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. जसं अर्पितनं कॅश प्राईज लावलेलं मामासाठी आपल्या, तसा मामा पण आपला खेळ रंगामध्ये आलाय, खेळ बदललाय. आता अर्पितला पाहू शकतो बरोबर स्क्रीनवरती आहेत ते. अर्पित आहेत या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचला 30-30, 30 धावा धावफलकावरती आहेत. म्हणून मी पहिल्या मॅच मध्ये म्हटलं होतं विपुल, म्हणजे प्रत्येक वेळेला मामा काय असतो भाच्याला काहीतरी देतो, पण आता भाच्याने मामासाठी कॅश प्राईज लावलंय. आपल्या मामाला खेळासाठी प्रोत्साहन द्यायचं काम अर्पित नरेश पाटील करतोय. 1 षटकार 1 चौकार राजू यांच्या बॅटमधनं पाहिलाय. धावा झाल्या धावफलकावरती 30-30, 30 धावा, 2 गडी बाद, 30. अगं 30 झाले, चांगल्या परिस्थितीमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय राजू. आपल्या अर्पितचे मामा एक चांगल्या प्रकारे खेळ खेळतात, कारण की किरणला आपण पाहू शकता पहिले 2 चेंडू चांगले हाताळण्याचा प्रयत्न केला होता, पण तिथे फलंदाज जर का एकदा सेट आला असेल तर ते तुमचा चांगला चेंडूचा सुद्धा फलंदाजाचा मोमेंटम कायम आहे आणि फलंदाजी सुद्धा राजू यांची कायम आहे. टप्प्याचा चेंडू आपण पाहू शकता, नसतो थोडासा खोलवा टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह केलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाची फेकी सुद्धा थोडीशी खराब, फेकी खराब आहे. 2 धावफलक पुढे सरकताना बघा सिंगल डबल सुद्धा चालू ठेवायचे. राजू यांना माहिती आहे की सिंगल डबलने धावफलक चालू ठेवायचे. 32 धावा धावफलक करती. 4 चेंडूवरती आतापर्यंत 13 धावांची खेळी राजू यांनी साकारल्या. त्याच्यामुळे काय झालंय, पहिल्या षटकामध्ये 7 आल्या होत्या, 2 षटकामध्ये 19 होत्या. मागच्या 5 चेंडूवरती जर खेळ पाहिला 3 चेंडूवरती, या 3 चेंडूवरती 13 रन आलेत. मागच्या 3 चेंडूचा खेळ झालाय, 13 रन आलेत. 13 पुन्हा एकदा कोलवा टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय. 1 धाव या चेंडूवरती पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न केला नाहीये, वेळेवरती कॉल केलाय. निखिलने सांगितले की भावा थांब, थोडं थांब, कारण आता थोडं डेंजर एंडला कदाचित येऊ शकले असतं. धावा झाल्या धावफलकावरती 33,
33. बघा धावणं सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कारण की आपण पाहू शकता की रनिंग बिटवीन द विकेट चांगली असली तरी पण चेंडूला सुद्धा पाहणं इम्पॉर्टंट होतं. इथे निखिलने चेंडूला वाहिलं होतं आणि एक चांगला कॉल दिला होता. राजू यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. 2 धावफलक पुढे. 3-33. सफळ होऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये मिड विकेट आणि पाहू शकता क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय. 4 क्षेत्ररक्षक आपण ऑन साईडला पाहू शकता. चेंडूला पकडलं, फक्त फेकलं गेलं. सिंगल कंप्लीट. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 34. शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा ज्यांनी स्टार्ट केली होती या षटकाची सुरुवात केली होती राजू यांनी षटकारांनी. आता शेवटच्या चेंडूवरती एंडिंग कशा प्रकारे करते ही पाहण्यासारखी गोष्ट असते. नक्की चांगला उल्लेख तुम्ही केलाय. स्टार्ट त्याने केलाय पण किरण सांगतो एंड आम्ही करणार. शुरुआत आपने की है लेकिन खत्म हम करेंगे. सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट आम्ही करणार. किरण आखू टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट ऑफ बॉल केला. चेंडू चाला बॉल लाईन जवळ पाठलाग केला जातो. क्षेत्रक शक्तीपूर्ण फील्ड करतील. 1 धाव. एकच धाव वेळेवरती. कारण बॅकफूटला गेलं होतं. फटका खेळताना थोडासा वेळ गेला होता. बॉडी बिहाइंडही गेली होती. दुसऱ्या धावासाठी येणं थोडंसं कठीण होतं. या षटकामध्ये आल्या 16 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा धावा आहेत 35. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करा. 3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर 35. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता यानंतरचा मॅच कशित कोपर आणि दुसऱ्या बाजूला NCCC. आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. हलकीशी धून ऐकूया. डीजे वाले भाई थोडे लांब आहेत. असे कधी जवळ नसतात ते. आता थोडेसे लांब आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेत. विपुल आमच्या जोडीने आता समोरच्या कक्षामध्ये आपण त्यांना ऐकतायत. याच्या अगोदर सफाळा येथील नितीन पाटील यांचा आवाज आपण ऐकलाय. झहीरभाई नेहमीच त्यांना मी 24/7 कॉमेंटेटर म्हणतो ते आहेत जोडीला. असा दिवस जो पहिला दिवस होता या नारंगी ग्रामीण धमाका 2025. त्यामध्ये विपुल आहेत आमच्या जोडीला. विपुल ज्यावेळेला पहिलं षटक संपलं होतं त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं 7च्या सरासरीने गेलं तर कदाचित 28वर पोहोचतील. पण 28 पुरेशा नाही आहेत. 28, 38 किंवा 38 आणि 48च्या मधली धावसंख्या यापैकी बघूया कुठली धावसंख्या येते. सर तुम्ही खूप चांगला उल्लेख केला होता की धावसंख्या कशा प्रकारे येते. बघा तुम्ही उल्लेख केला होता की 38 आणि 48च्या मध्ये यायचं. इथून तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर वाघोबा यंगस्टर शिरगावला आपण पाहू शकता चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. कारण की धावफलकारती 35 धावा तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर लागले. एक चांगल्या परिस्थिती आहे. इथून जर का आपण विचार केला तर 10 धावा जरी आल्या तर 45 आणि 10-15 आल्या तर 50 टच करू शकते. म्हणजे 45 प्लस जे आपण पाहू शकता एक चांगलं टार्गेट असेल. 45 प्लस जाण्याचा प्रयत्न केला जाईल. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता जांभूलपाडाचा संघ. जांभूलपाडा संघाचा जर का विचार केला तर 40च्या आत धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. पण इथून 35 पहिल्या 3 षटकावरती लागले आणि इथे आपण पाहू शकता मोमेंटम दोन्ही फलंदाजाकडे आहे. कारण की आपण 6-15 राजू वैयक्तिक खेळताना दुसऱ्या बाजूला 5-10 इथून मोमेंटम आपल्या बाजूने आहे. पण शेवटचं षटक आता कालच्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं सर तो टाइम आउट आला होता त्यानंतर लगेच विकेटसुद्धा गेली होती. IPLची मॅच होती. टाइमआउट नंतर तो टिकलेला फलंदाज आउटसुद्धा झाला होता. इथे सुद्धा सर ब्रेक आलाय. आता हा आईला ब्रेक कोणासाठी चांगला आहे. थोडासा वेळ घेतलाय. हा वेळ कोणासाठी फायदेशीर राहणार आहे. फलंदाज करणारा टीम शिरगाव का जांभूलपाडा. जसं तुम्ही उल्लेख केला कोणासाठी हा फायदेशीर ठरणार आहे. बघा ज्या वेळेला तुम्ही चांगली कामगिरी केलं मग विचार करण्यासाठी वेळ तुम्हाला मिळालाय. तसाच वेळ जांभूलपाडा टीमलाही मिळालाय. थोडेसे थकले होते, दमले होते. मागच्या 3 षटकामध्ये धावा आल्या त्या थोडीशी धावाधाव देखील झाली होती आणि त्यावेळेला मिळालेला वेळ हा तुम्हाला नवा ऊर्जा किंवा नवा मोठा श्वास घेण्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. आणि तोच थोडासा श्वास घेऊन पुन्हा एकदा ताजा तबाना होतोय वाघोबा जांभूलपाडा संघ आणि त्यांच्या समोर वाघोबा यंगस्टर जो शिरगाव संघ आहे. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज रेडी होते स्वप्नील. शेवटच्या षटकात टार्गेट सेट केलं असेल. किती मोठं आव्हान सेट केलं असेल ही पाहण्यासारखी गोष्ट असेल. आधी सफळ होण्याचा प्रयत्न केला होता. उजव्या यष्टीचा बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. बराचसा बाहेर पंच आमच्या दिशेने वळतात. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव पहिल्या चेंडूवरती ॲड होताना सर थोडासा दबाव सुद्धा आहे की आपण पाहू शकता की दोन्ही फलंदाज सेट आहे. त्या कारणास्तव थोडंसं उजव्या यष्टीचा बाहेर चेंडू हाताळण्याचा सर प्रयत्न केला होता. त्याच करताना मागच्या शेवटच्या चेंडूवरती सिंगल रन का काढली. कारण सध्या फॉर्ममध्ये आहे. राजू फॉर्ममध्ये आहेत. बॅटला लागला शरीरावरती आदळलाय. स्वतः जातोय मिड विकेटच्या शॉर्टमेंट विकेटला फील्ड केलं गेलंय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि तुम्ही जसं उल्लेख केला होता दोन्ही फलंदाज इन्फॉर्म आहेत. दोन्ही फलंदाजच्या बॅटमधनं धावा आल्यात. मग रिक्स नाही घ्यायची. ती धावाची रिक्स नाही घ्यायची. कोणी स्ट्राईकला राहू द्या धावा येणार आहेत हा विचार कदाचित फलंदाजाने केला असेल. आणि जांभूलपाडा टीम आता तो प्रयत्न असेल की 50च्या जवळ नाही जाऊन द्यायचं. त्याच्या आसपास 45च्या अगोदर रोखण्याचा प्रयत्न ते देखील करतील. प्रयत्न करावे लागतील दोन्ही संघ.
फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू सरळ टिपलाय हातामध्ये झेल. निखिलचा संपलाय खेळ. आणबान शान हे आमची आणबान शान खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकीची ताकद आमच्या एकीची ताकद हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. थँक्यू. जसं हे टायटल सॉन्ग आणलं गेलं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी ग्रामीण धमाका 2025 विरारच्या पूर्वेकडील संघ आहेत बरोबर. वैतरणाचा संघ असतील, कशीत कोपरचा संघ असेल, शिरगावच्या परिसरातील संघ आहेत. याच खेळताना आपण बघतोय त्यांना संधी आहे. आणि एक मोठी स्पर्धा जसं मी सकाळच्या वेळेला उल्लेख केला गेला होता वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आता जस्ट त्याचा काउंटडाऊन सुरू झाले कारण बरोबर 23 एप्रिलला ती स्पर्धा असणार आहे. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आज 25 मार्च आहे त्याचं काउंटडाऊन चालू झाले. 30 पेक्षा कमी दिवस बाकी आहेत त्याचं काउंटडाऊन चालू झाले आणि अशी मोठी स्पर्धा येत असताना आणि या स्पर्धेचा अनुभव त्या खेळण्याचा फायदा देखील त्यांना होणार आहे. अकोटाप्याचा चेंडू होता शरमपूलचा प्रयत्न चेंडू जोपर्यंत जाईल डिप्स केल्यावर क्षेत्ररक्षक फील्ड करेल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण म्हणजे एका मोठी स्पर्धा येऊ घातले. अजून काही स्पर्धा आहेत मध्ये 1 महिन्याच्या कालावधीमध्ये पण एक चांगली स्पर्धा ज्यावेळेला तुम्ही खेळणार त्यावेळेला आलेला आत्मविश्वास. मग या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग जी वेगवेगळ्या संघ मालक असणार आहे टीम ओनर असणार आहे त्याच्यामध्ये युनिटी जी बनायची आहे या टुर्नामेंटचा फायदा कधी त्या खेळाडूंना होऊ शकेल. नक्की जसं नारंगीच्या मैदानावरती खेळण्याची सर्वांची इच्छा तरी नारंगीमध्ये खेळण्याचं एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करते. चेंडूला पकडले फेकीपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फेकी थोडीशी खराब. दुसरा धाव्याचा प्रयत्न इथून केला होता. सर आपण धावफलक आपण पाहू शकतो 48ची आपण चर्चा करत होतो म्हणजे 43 + 48च्या प्लस पण 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला फक्त 4 धावा. 4 धावा हिमांशू आहेत. हिमांशू आता पहिला मामाला लावलं होतं आता भाचा समोर आलाय आणि भाच्यासाठी मामा प्रशांत यांच्याकडनं षटकारासाठी 200 रुपये आहेत. हिमांशू आहेत. हिमांशूसाठी कॅश प्राईज प्रशांत भगत बॅटला लागला आतल्याकडे लागलाय. मग सर्व नातेसंबंध आहेत आणि ते नातेसंबंध मग ते पहिला मामा होता भाचा इकडे डगआउटमध्ये होता आता भाचा मैदानावरती खेळतोय आणि मामा बरोबर DBNच्या त्या अपडेटरवरती आहेत त्यांनी ते कॅश प्राईज लावलंय. धाबा झाल्या धापलकावरती 3 गडी बाद 40. इथून धावफलक थोडंसं सर संत गती दिले आपण पाहू शकता ती जलद वेगाने धावफलक जात होतं त्याला स्वप्नील सर ब्रेक लावलाय कारण की 5 चेंडूमध्ये मात्र 5 ठेवलाय. शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता पण चांगला फटका नाही. चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय पण दुसरी धाव नाही होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न न गडी बाद धावफलक थांबलं गेलं. 41 वरती धावफलक स्थिरावलं गेले. 42 धावेचं आव्हान असणार आहे वाघोबा जांभूलपाडा या संघासाठी. 42 इज अ टार्गेट. थँक्यू. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांना धावा आहे धावफलकावरती 41 आपण वगैरे विल पाहू शकता कशा पद्धतीनं धावा केल्या गेल्या होत्या. हॉर्न साईडला बिहाइंड द विकेट एक चौकाराला समोर एक स्क्वेअर लेग आणि मिड विकेटला षटकार देखील पाहिला आहे. यानंतरचा होणारा मॅच सामना कशीत संघ आणि नारंगी NCC नारंगी सी संघ यामध्ये होईल. नाणेफेक टॉस. हॅलो वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. 24 बॉलमध्ये बनवायचे आहेत 42 धाबा म्हणजे उलटा पुलटावाला मामला पुन्हा एकदा आलाय. 24 बॉल आणि 42चं लक्ष असेल. विपुल पाटीलचा आपण आवाज ऐकला होता. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. सन्माननीय
जितूजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. नारंगी संघाने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच तोही खूप महत्वाचा असेल. सध्या जाऊया या मॅचच्या दिशेने. 24 बॉलमध्ये बनवायच्या 42 धावा. सामना खूप रंगत स्थितीमध्ये पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ एकमेकांसमोर कित्येक वेळा आलेले आहेत. पण समीकरण बघा ना नितीन, उलटा पुलटा आहे. 4-2-2-4 आहे. हे उलटा पुलटावाली कहाणी आहे. आता इथपर्यंत स्कोरबोर्डवरती उलटा पुलटा आहे तिथपर्यंत ठीक आहे. मॅचमध्ये आणि वाघोबा जांभूलपाडाकडे तो अनुभव आहे. म्हणजे याच मैदानावरती मिळालेलं यश तेही पाहिले आपण. त्याच्यामुळे ज्या वेळेला तो संघ मैदानावरती उतरेल त्यावेळेला काही गोष्टीचा उल्लेख नक्कीच होईल. एक धून ऐकूया, गाणं ऐकूया आणि येऊया नारंगी ग्रामीण धमाका 2025. आमची आणबान शान खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान खेळाडूंचा हा आहे हो मान. आहे हो मान. आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद. भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. निखिल गुलाने मार्कवर सज्ज असेल. मागच्या मॅचचा हिरो अजित मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्या समवेत नागेश ही जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय. दोन्ही हार्ड हिटर जोडी मैदानच्या आतमध्ये आहे. 24 बॉलमध्ये बनवायच्या 42 धावा. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जात आहेत त्यांचं करूया वेलकम, सहर्ष स्वागत असेल. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ पुरस्कृती स्पर्धा आपण पाहतायत. नारंगी ग्रामीण धमाका 2025 शानदार आयोजन. आज पहिला दिवस आपण पाहतायत. पहिला बॉल फुललेंचा चेंडू होता, ते उडवण्याचा प्रयत्न केला, तिथे फटका फसला गेलाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. मागच्या मॅचचा हिरो यावेळेला ठरतोय 0 गॉन. त्याच बॉलवर विकेट्स प्राप्त केल्यात. पुन्हा एकदा नवीन बॅटर रणजित मैदानच्या आतमध्ये जाते. मागच्या मॅच मध्ये हिरो सारखी कामगिरी होती अजितने, परंतु यावेळेस 0 ठरला आहे तुकाराम सर. प्रत्येक सामना नवीन असतो, प्रत्येक मॅच नवीन पुन्हा एकदा चालू करायचा असतो. त्याच्यामुळे मागे काय घडलंय त्याच्यापेक्षा या सामन्यामध्ये तुम्हाला कशी सुरुवात करायची होती तेही महत्वाची आहे. धावा धापलकावरती जर येण्याच्या अगोदर विकेट येतं त्याचा अर्थ थोडा सेटबॅक आहे. पण आता 2 अनुभवी फलंदाज मैदानावरती आहेत आणि वाघोबा या टीमच्या बाबतीमध्ये नक्कीच असा एक उल्लेख आहे. 3 वर्षा अगोदरची याच मैदानावरची एक स्पर्धा आम्हाला आठवते, ज्यावेळेला NCC ग्रामीण चषक पार पडला होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा इनफिल्डच्या डोक्यावरनं अनुभवी फलंदाज आहे मैदानावरती. रणजितच्या बॅटमधनं चेंडू चालाय. ओहो, इथे तर तुम्ही मदत केलीय. जसं सध्या महाराष्ट्रातील राजकारण आहे ना बाहेरून पाठिंबा, तसं तुम्ही पाठिंबा दिलाय आणि पाठीमागून नेऊन चेंडूला बॉन्ड लाईनच्या बाहेर पाठवलंय. सौकार. इनफिल्डच्या वरून काढला गेला होता. यावेळेस अगदी चांगलं विश्लेषण सरांनी केलंय. बॉल अडवण्याचा प्रयत्न केला पण तो अगदी हातामधून निसटला गेला आणि चेंडू सीमारेषा पार झालाय. दुसऱ्या बॉलवर आलाय हा चौका. टीमची टोटल 4. यावेळेस थोडशा व्हेरिएशन जरूर केलं. दिप्याकातीने हाताळण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या अंकावर. 5 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 3 बॉलची समाप्ती झाली. 5 धावा स्कोर कार्डवर आहेत. जरी पहिला विकेट स्वस्तामध्ये बाद झाला तरी हे 2 बॅटर खूप महत्वाचे आहेत. एका बाजूने रणजित तर दुसऱ्या बाजूने नागेश. हार्ड हिटर जोडी मैदानच्या आतमध्ये. नाही, नागेशचा तुम्ही उल्लेख केला म्हणून 3 वर्षा अगोदर एक स्पर्धा जी पार पडली होती ना त्याचा मॅन ऑफ द सिरीज आहे तो नागेश जांभूलपाडा. मॅन ऑफ द सिरीज घेतला होता NCC ग्रामीण चषक 2022ला. आता 25ला आलाय ते पुन्हा एकदा घेण्यासाठी. चेंडू सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. 2022चा उजाळा देण्याचं काम पुन्हा एकदा या स्ट्रोकने केले. तुम्ही जशी आठवण करून दिले त्याप्रमाणे हा स्ट्रोक सुद्धा पाहायला मिळाला. 6 धाव 11. गोलंदाज पुन्हा एकदा
बॅकफुट जाऊन स्क्वेअर कटचा फटका करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. चौकार 4. थँक्यू. चला ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता बघा. काय कट केला आणि 2 गॅप मध्ये काय फटका केला. प्लेसमेंट बघा, ताकद नाहीये. प्लेसमेंट महत्वाची होती. बॅकफुटला गेलं, कट केलं आणि पॉइंटला आणि कव्हरला क्षेत्ररक्षक होता, त्याचा मधलं अंतर जे होतं गॅप शोधलाय. चेंडू सीमारेषे पार. चौकार. आता डाऊन द ग्राउंड केलाय क्षेत्ररक्षक. चेंडूच्या खाली टिपलाय झेल. 1 षटकार 1 चौकार. त्यानंतर आलाय हा बिग ब्लो विकेट. गडी बाद. खल्लास नाही तर नागेशचा खेळ खल्लास केला इथे. चांगली धावगती आली होती. या स्ट्रोक थोडंसं इथून थांबला असता, सिंगल मिळाला असते तरी पुढचा ओव्हर होतंय, परंतु 15 धाबात थोडंसं अतिघाई केली की काय तुकाराम सर? नाही, तुम्ही योग्य विश्लेषण केले. अतिघाई केली किंवा तुम्ही जर थोडंसं जागा बनवली होती, अपिश खेळायचं होतं तर कव्हरच्या डोक्यावरनं खेळायचं होतं. लॉंग आपला क्षेत्ररक्षक होता, फिल्डर बघायचा होता. जसं आपण सुद्धा मोटरसायकल घेऊन जातो ना, आपल्याला माहिती आहे कुठल्या नाक्यावरती ट्रॅफिक वॉल आहे, मग तिथे टेबल सीट नाही जायचं, त्याच्या अगोदर एकाने उतरायचं. त्या क्षेत्ररक्षण असं आहे, तिथे फिल्डर जर आहे तर तिथून बॉलला नाही खेळायचं, तसं खेळायचं होतं. त्या ट्रॅफिकवाल्याला चकमा द्यायचा, तर थोडं काहीतरी उतरायचं आणि नंतर पुढे जाऊन बसायचं. असा हा क्रिकेटचा खेळ आहे. पण त्याच्यामध्ये चूक झाली, मिस्टेक झाली. पहिल्या षटकाचा खेळ, धावा दाफलकावरती 15, 18 चेंडूचा खेळ आहे आणि 18 मध्ये आता करायचे 27, 27 धावा करायचे आहेत. न्यू बॅट्समन, नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाला आहेत. विजय मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय. रणजित एका बाजूने आहे. विजय का विराट? विजय तर गोलंदाज मार्कवर राजू हा गोलंदाज आपण पाहायला मिळतोय. राजूकडे एक अनुभव आहे. समोर रणजित हा फलंदाज पाहायला मिळतोय. आता रणजितवर जबाबदारी वाढली असेल. हो 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 हो, फिंगर इज गॉरम पाळणं अगदी यष्टांच्या मधोमध आढळला गेला आणि पंचांचा बोट आकाशाकडे. रणजित बॅक टू द पॅव्हेलियन गॉन. चुराना मेरा जिया गोरिया, चुराना मेरा जिया गोरिया, चुराना मेरा जिया गोरिया, चुराना मेरा जिया. थँक्यू. एका मागून एक धक्के जरूर दिले गेले. 5 बॉलमध्ये सर्व काही सुरळीत चाललं होतं, पण मागच्या या 2 बॉलवर 2 विकेट झाल्या. आता हा LBW बघा, DBN काय बरोबर कॅमेऱ्यानं परफेक्ट, रोहित चौधरीनं काय बरोबर क्षण टिपलाय. बरोबर इम्पॅक्ट इन लाईन, पिचिंग इन लाईन आणि पुढे जाऊन मिडल स्टंपला लागतोय. मिडल स्टंपला बरोबर चेंडू लागतोय. ही सर्व कमाल DBNची आहे. DBN दमदार भरोसेमंद नेटवर्क. DBN जबरदस्त सुंदर उल्लेख केला गेलाय. आपण पाहत आहेत नवीन फलंदाज मुकेश. पहिल्या चेंडूवरती विकेट आले आणि लागोपाठच्या 3 विकेटसाठी अर्पित पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज झाले. गोलंदाज राजू बाचा आहेत. 300 बॅटला लागला, पाय शरीरावरती आदळलाय. डायरेक्ट किटचा प्रयत्न नाही झालाय. आणि जेव्हा जेव्हा अर्पित नरेश पाटील बाच्याने प्राइज लावले ना, तेव्हा मामाचा खेळ भरलाय. बॅटिंग करताना राजू यांनी बॅटिंग चांगली केली, धावा उभारल्या. आताही लगेच आले अर्पित आले, त्यांनी कॅच प्राइज लावलाय आणि विकेट, जो विकेट पाहिजे होता तो विकेट आलाय. धावा आहेत दाफलकावरती 3 गडी बाद 16. 16 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. गोलंदाज राजू आपण पाहतात गोलंदाज मार्कवर. पहिल्या बॉलवर विकेट्स, तदनंतर सिंगल मिळालंय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. हो हो, थोड्याशा धीम्या गतीने चेंडू हाताळतोय. वैविध्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळालाय. सुंदर चांगली कामगिरी केलंय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 18. रिप्ले आपण पाहू शकतात. अगदी धीम्या गतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता.
धावसंख्या 1 पुढे गेले. 18-18. 17 धावा धावा. बॅटला थोडा वरच्या टोकाला लागला. फक्त सुदैव असं होतं की फलंदाजाला जास्त इजा झाली नाही. नाही तर असा चेंडू ज्या वेळेला लागतो ना त्यावेळेला जास्त आघात करतो. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा मुकेश आहेत. धावा धापलकवरती 17. अर्धा पल्ला झाला. अर्धा बाकी आहे. 25 पाहिजे अजून जिंकण्यासाठी. 25 पाहिजे. खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या मध्ये येत नाहीत. एक धाव चेंडूवरती पूर्ण. एका धाव्यावर समाधान. म्हणून मी ते 3 वर्ष अगोदरच्या मॅचची आठवण केली. तिथे जांभूलपाडा टीमनं ना दुसऱ्या क्रमांकाचा प्राइज पटकावला होता. फायनलवरचा प्रवास त्या संघाचा पाहिला होता. आता थोडा तो प्रवास आता कुठेतरी खडतर होतोय की काय असं दिसतंय. ते विकेट गेले 3 विकेट आणि थोडासा बॅकफुटला आलाय जांभूलपाडा संघ. 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 18 धावा स्कोर बोर्डवर आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मात्र शफल झाले होते. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगला क्षेत्ररक्षण. कविश आपण पाहत आहेत. उंचीचा फायदा जरूर पाहायला मिळालाय. 2 धावा अगदी कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल. 20 रन्स 20 धावा. 20 धावा धावलकावरती आहेत. आणि जो फायलेगला क्षेत्ररक्षक आपण पाहिला होता ना बरोबर स्क्वेअर लेगवरनं धावत आला. लॉंग लेगच्या ठिकाणी कविश होते. अंडर 16चा खेळाडू आहे आणि वेळेवरती बरोबर उंच उडी मारली त्यानं. या 2 धावा आपल्या टीमसाठी रोखल्यात. धावा धापलकावरती 20. लोअर फुलटॉस चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार केलाय. चेंडू सीमा रेषे आर पार. सीमा रेषा पार. षटकार. इथे षटकाराला आणि एक मॅच सवल आले. 12 बॉल 16ची आवश्यकता आहे. 12 गेंदे 16 रनों की जरूरत. सुंदर मॅच या 2 संघामध्ये लागतो. एका बाजूने जांभूलपाडा टीम, दुसऱ्या बाजूने शिरगावची टीम आपण पाहत आहेत. चांगली पार्टनरशिप बिल्ड करतायत दोन्ही फलंदाज. विजय एका बाजूने, दुसऱ्या बाजूने मुकेश. मार्कवर गोलंदाजाला सार्थक. 12 बॉल 16ची आवश्यकता. 12 बॉल 16ची आवश्यकता असेल. गोलंदाज मार्कवर सार्थक. इथून चांगली गोलंदाजी करेल का सार्थक? मुकेश आपण पाहतायत 2 बॉलमध्ये 2. विजयचा विचार केला तर 3 बॉलमध्ये 9 धावा. लेग स्टंपला सोडून जाणार चेंडू. पंच वाईट बॉल एकत्रित पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 27-27. लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल कारण 12 बॉल आहेत. 15ची अजूनही आवश्यकता आहे. मागच्या बॉलवर जो षटकारला त्यांना मॅचचं मात्र पारडं आपल्या बाजूने झुकवण्याचं काम सध्या केलं गेलंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. सार्थक पुन्हा एकदा वाईट बॉल. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल येत आहेत. पंच मात्र कसरत करतायत. थोडीशी स्माईल त्यांच्या चेहऱ्यावर जरूर पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचले अगदी 28-28. 12 बॉल 14ची जुनी आवश्यकता आहे. लोअर फुल टॉस. हा बॉल सोडणार नाहीये. अगदी 6 धावाची मोहर उमटवली गेलंय. टीमला अगदी सुस्थितीमध्ये पोहोचवलं गेलंय. 11 बॉल 8ची आवश्यकता. आग लगी है धुआं उठा है इश्क मोहब्बत वाला किसने मेरी जान चुरा ली किसने मार डाला. थँक्यू. जसा तुम्ही 2022चा उल्लेख करता तसे बॅटिंग चांगली बहरत चालली त्यांची. नाही बघा चांगल्या आठवणीनं कधीही आपण उजाळा देतो. ज्यावेळेला एखाद्या मैदानावरती खेळतो मग मैदानावरती चांगली कामगिरी केली ना त्याचा फायदा तुम्हाला होत असतो. जसा लोकल ट्रेनमध्ये आपल्याला फायदा एका गोष्टीचा होत असतो. ज्यावेळेला आपल्या आवडती ट्रेन म्हणजे आपल्या ओळखीची माणसं त्याच्यामध्ये असतात मग भीती नसते किती गर्दी आहे ती. टॉप एट लागला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली टिपला झेल. त्या लोकलमध्ये काय असते प्लॅटफॉर्मवर किती गर्दी असू द्या जर आतमध्ये ओळखीची माणसं आहेत मग आपल्याला टेन्शन नसते. बाबा मध्ये उभं राहायला तरी जागा मिळेल. तसं क्रिकेटचा खेळ आहे. एखादं आवडतं मैदान असतं, आवडती स्पर्धा असते. ज्या स्पर्धेमध्ये तुम्ही चांगली कामगिरी केली मग कोण कसा खेळतो त्याच्यापेक्षा आपला खेळ बहरलाय ना यावरती जास्त नजर असते. विकेट आलाय, घडी आलाय. 10 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. 2 ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. नारंगी ग्रामीण धमाका 2025. बदन पे सितारे लपेटे हुए
ओ जान तमन्ना किधर जा रही हो जरा पास आओ तो जरा पास आओ तो थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. 10 बॉल 8ची आवश्यकता असेल. अभि मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय. 10 बॉल 8ची आवश्यकता. षटक क्रमांक सध्या 3 आपण पाहतायत. चांबुलपणा विपक्ष शिरगाव हा मॅच. 10 बॉल 8ची आवश्यकता. हो इथे बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडूबाईचा संपर्क झाला नाही आहे. डॉट बॉल पाहायला मिळालाय. इथून डॉट बॉल खूप महत्त्वाचा असेल. एखादा आणखीन विकेट या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकेल. पुनरागमन होईल. 9 बॉल आहेत. 8ची आवश्यकता. चला 9 चेंडू 8 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये रंगत आले. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं. नाव सार्थक आहे. सार्थक ठरवायचं आहे. विकेट घ्यायचं आहे. विकेट घ्यायचं आहे. कोलवा टप्प्याचा चेंडू हवेत क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली विकेट घ्यायचा आहे. विकेट गरीबात. आठ 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 कहाणी आली. 8-8 दोन संघाची पडले गाठ. कोणाची लागणार वाट. वाट कोणाची लागले. आणि काय वर्णावा. नारंगी ग्रामीण धमाकाचा थाट. थाटा माटा सुरू आहे. नारंगी ग्रामीण धमाका 2025 ही थाटा माटा सध्या सुरू आहे. झेल टिपला गेलाय आणि कहाणी आली आता 8 चेंडू 8. आणि महत्वाचं काय माहिती का 3, 4, 5 34 5 गड्यांच्या मोबदल्यात तो 5चा आकडा आहे ना तो महत्वाचा आहे. 5 महत्वाचे आहेत इथे या क्षणाला. तो विकेट आलाय आणि मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न सार्थक करतोय. विजय आणि किरण ही जोडी. किरण नुकतेच झाल्यात. विजय मैदानावरती आहेत त्याच्या साथीनं. जबरदस्त मॅच. 8 बॉल 8ची आवश्यकता आहे. असं वाटतं मॅच सहज जिंकतोय की काय जांभलपाडा टीम. परंतु थोडीशी अडचण निर्माण केलंय. सहजासहजी आम्ही हार मानणार नाहीये हे वाघोबा यंगस्टार शिरगाव सांगते. दोघांच्या पुढे वाघोबा लागलाय. परंतु वाघोबा आता कुणाला प्रसन्न होईल. हो इथून काय घडलं जातंय. तर तिसऱ्या पंचाची मागणी केली गेलंय. बॅटर्सच्या माध्यमातून परीक्षण निरीक्षण केलं जाईल की हा व्हाईट बॉल आहे की नाही आहे. चला त्या डीबीएनच्या आता वॉर रूम मध्ये तिथे पाहिलं जात आहे. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. ज्यावेळेला चेंडू सोडलाय त्यावेळेला ऍक्च्युअल चेंडू गेलाय कुठून. कारण फलंदाज थोडेसे मध्ये आले होते. चेंडू पडला कुठे आणि कुठून गेलाय. बरोबर विदिन द लाईन चेंडू पडलेला तो तर दिसतोय. आणि त्यानंतर चेंडू ट्रॅव्हल झाला त्यावेळेला चेंडू गेलाय कसा तो पाहताय. कारण ज्यावेळेला स्टंपच्या जवळनं गेला त्यावेळेला काय करत आहे. वरनी गेला. इट्स फेअर डिलिव्हरी. परफेक्ट ज्यावेळेला पंचाळी निर्णय गेला. कारण ज्यावेळेला स्टंपच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झाला ना तर विदिन द स्टंपच्या वरनं गेला. ही सर्व दृष्टी पाहिली गेली होती. आणि चेंडू नंतर थोडंसं बाहेर गेला. पण ज्यावेळेला त्या फलंदाजच्या
जवळनं चेंडू ज्यावेळेला ट्रॅव्हल झालाय त्यावेळेला 7 चेंडू 8 धावा. 7 बॉल 8ची आवश्यकता. आता इथून स्वतःची वाट स्वतःच बनवा, कारण इथे वाट दाखवायला नाही तर वाट लावायला बसलेले असतात लोक. यावेळेस इथे इथे काय केलं जाईल, थोडंसं लांब आहे क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. इथे तिथे एक अतिरिक्त धाव आणि आणखीन एक तिसरी धाव. 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. अगदी 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. डोक्यावर हात मारल्याची वेळ आलंय. आता तर त्या काय बरोबर क्षेत्राच्या डोक्यावरती हात गेले होते, आता तो कमरेवरती हात आहेत. पण आता विचार करून फायदा काय. अब पछताए होय क्या जब चिड़िया चुग गई खेत. ज्यावेळेला तुम्हाला आवश्यकता होती, तुमचं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं होतं, तेव्हा नाही देता आलं. पण अजून मॅच आहे, मॅच अजून आहे, मॅच ऑन आहे. कारण आता कंपॅरिझन बघा, ज्यावेळेला 3 षटकांचा खेळ संपला होता ना, तेव्हा शिरगाव संघ होता 35 वरती आणि जांभूलपाडा आहे 37 वरती. त्यांनी 6 केल्या होत्या आणि यांना आता 5 करायचे आहेत. त्यांनी 6 केल्या होत्या, यांना 5 करायचे आहेत. मॅच ऑन आहे, ऑन गोईंग मॅच आहे. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 6 बॉल 5ची आवश्यकता. सुंदर मॅच. मागच्या मॅच पासून काही रंगतदार मॅच पाहायला मिळाल्यात. 6 बॉल 5ची आवश्यकता असेल. इथून पहिले 1-2 डॉट बॉल येतील का. सचिन आलाय. सचिन ऑन बॉलिंग मार्क वरती. स्ट्रायकरला फलंदाज किरण. नुसता किरण नाही, आशेचा किरण. टीमच्या विजयाचं कारण बनायचं आहे. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू झाला पाहिजे रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतील फील्ड करतील 2 धावा. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय. स्ट्राईक आपल्याकडे पाहिजे. चांगला निर्णय विजयनं चांगलं केलंय. स्ट्राईक त्याला आपल्याकडे पाहिजे. हे सेन्सेबल क्रिकेट आहे, हे सेन्सेबल क्रिकेट खेळलं जात आहे. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल. 39-39. विजयनं स्ट्राईक घेतलंय का, तर मला विजय पाहिजेत आहे म्हणून विजयनं स्ट्राईक आपल्याकडे ठेवली गेले. 5 बॉल आहेत, 3ची आवश्यकता असेल. इथून मॅच जिंकण्यासाठी 1-2 डॉट बॉल. विकेट्स खूप महत्वाचं असेल या मॅच मध्ये. कमबॅक करण्याची संधी असू शकेल. मॅच संपला नाहीये, कारण कित्येक मॅच अशा झाल्या 2 धावाही निघाल्या नाही 6 बॉल मध्ये. नक्की तुमच्या दिशेने मी येतोय. तुम्ही एका गोष्टीचा उल्लेख केला, 1-2 डॉट बॉल. डॉट बॉलने समीकरण बिघडेल, पण दबाव कधी येईल माहितीये का, त्या विकेटनं. त्या विकेटनं दबाव येऊ शकेल. गोलंदाज कोहली मार्कवर. हो हो हो, सुंदर सुंदर अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल. 1 डॉट आलाय. आता इथून एखादा विकेट येईल का. मागून कॅल्क्युलेशन चालू आहे. 4 बॉल 3ची आवश्यकता. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. कॅल्क्युलेशन सुरू झालंय. कोणाचं कॅल्क्युलेशन, कोणाचं सोल्युशन. पाठोपाठचा दुसरा चेंडू गेलाय. बघूया, कारण व्हाईट बॉल आहे की नाही पाहण्याचा प्रयत्न केला तर तो की काय. तर गोलंदाज थोडस मध्ये आले होते, त्याच्यामुळे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील की शेवटचा चेंडू कसा गेलाय किंवा कुठून गेलाय. कारण पाहत होते, खरं म्हणजे पंच ते पाहत होते, पण फॉलो थ्रू मध्ये आले होते, त्याच्यामुळे सगळं पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्क्रीनवरती आपण बघू शकता. आणि जस्ट मिस झाला लेग स्टंप. फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बरोबर लेग स्टंपच्या जस्ट वरून हा चेंडू गेलाय. आता टेन्शन वाढले. इथे आमचा छोटा देखील आहे दक्ष, पण तेवढी दक्षता दक्ष जर तुमच्या टीमने घेतली टीम जिंकू शकते. कारण कहाणी आता काय आली माहिती का, हा दक्षला बघा, हा दक्ष आहे. खाली नाराज नको होऊ, नाराज न होना ये सोचकर की टीम थोडीशी हालत करावे. टीम इथून जिंकू शकते कारण 3-3चा मॅच आता मैदानावरती आहे. दक्षला आता घरी पाहत असतील युट्यूबवर. 3 बॉल 3ची आवश्यकता. 3 बॉल 3ची आवश्यकता. गोलंदाज कोहली मार्कवर. पुन्हा एकदा समोर विजय. हो हो हो, काय जबरदस्त लाईन त्यात लेन. त्याच प्रकारे चेंडू वारंवार हाताळला जातोय. मॅच मध्ये जान आणलंय असं म्हणा हरकत नाही. सुंदर, अप्रतिम. नक्कीच. दुपारी जेवणासाठी आपल्याला पण राईस आला होता, ट्रिपल राईस. आता कहाणी तशी आहे. 2 चेंडू 3 धावा. 2-3. काय मॅच रंगलाय, जबरदस्त मॅच. जांभूलपाडा वर्सेस शिरगाव.
मॅच रंगलाय. तुम्ही म्हटलं होतं वाघोबा दोन्ही नावामध्ये आहेत. वाघोबा कोणासाठी प्रसन्न होणार, कोणाला आशीर्वाद देणार, कोणाला तो पावणार आहे. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज रेडी होतोय. कोणाला पावणार, पावलाय 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 आणि चेंडूला पाठवलंय. विजय विजय जय हो. षटकार. थँक्यू. विजयच्या चेहऱ्यावरती नक्कीच खुशी आहे, पण टेन्शनही वाढलं होतं. आता रणजित नागेश गेले त्याला सांगण्यासाठी की भावा शेवटच्या क्षणी घातलंय तू बरोबर परफेक्ट टोळा, कारण हमारी सासे थोडी गले में अटकी थी. श्वास रोखला गेला होता आणि या रोखलेल्या श्वासमध्ये हा षटकार सिक्सर. काय सांगेल नितीन पाटील? नक्कीच जबरदस्त बॅटिंग शेवटच्या चेंडूपर्यंत राहिला ना विजयने विजयश्री प्राप्त करून